बस करायचं का जरा आता लय कटाळा आला बाया. मलाच कंटाळा आला, तुलाच म्हणणार होते परत म्हणली असते उशिरा आली आणि हिची गडबड नुसती. नाही ग सकाळी नाश्ता पण केला नव्हता ना तशीच आली आहे. जेवायला सुट्टी करायची का आज जरा लवकर करूयात. चल चालतंय, कारण की पावसाचे पण दिवस आहेत आता. हा ना बाया. पटकन खाऊन मग लागूया हा खरं. मग काय. हा हा ती यायची होती एक बाई आपल्या जोडीला, काय झालं? काय ती दरवेळेसच तशी करते बाई. कशाची येते जाऊ दे, आपल्याला हे घेतलेलं सगळं करावं लागलं. अगं एवढं मोठं रान दोघींनी टाकायचं वे त्याच्यात. करू जरा आता काय करायचं, जेवण केलं थोडा आराम करू आणि करू. काय सोपं आहे का ग? म्हणलं होतं ते आता रानाला सुपीकताच नाही राहिली म्हणून टाकत होतो. म्हणलं ते निदान त्याचा खत झालं तर ते होईल तरी. हा ना बाई, आता काय करावं ग? गेल्या वेळेस तर काय माल चांगला निघाला नाही ना, काय नाही. माल बी नाही चांगला निघाला आणि पैसा बी नाही नीट आला. आता काय सांगायचं, घरात तर बाया ते गेले तर बाजारात म्हणतात मग काय भाव नाही काय नाही, कसं काय करायचं. लोक तर इतकं पाडून मागतात. होय ग, ते पिझ्झा आणि बर्गर खायला जातात हॉटेलमध्ये, असंच कमी कर म्हणत असतील का ग? शेतकऱ्याला कशी करतात? एवढ्याची भाजी तेवढ्याला द्या. आता तू तर बघितलं मागच्या वेळेस तंबाट्याला किती बाजार होता, म्हणून तंबाटी लावली होती. तर तंबाटी येतोपर्यंत त्याचा बाजार 10 रुपये 20 रुपये किलो बी कुणी. काय ते गावाचं तुझं केलं, तू सगळं ते पाणी म्हणजे पाण्यातच गेल्यासारखं झालं. काय बाया हा? सांगायचं त्याला आला का तरी भाऊ मला नाही ना. हे पण काय पण म्हणा, आता हे जर पीक मी तर ठरवले बघ, हे जर पीक चांगलं आलं का नाही, मस्त एक तोळ्याचं का होईना पण गळ्यातलं करणार आहे. किती दिवस झाला अगं, माझी लई इच्छा आहे करायची. मी नवऱ्याला पण म्हणले, हो ह्यावेळेस जर पीक चांगलं आलं ना तर मला एक तोळ्याचं तर गळ्यातलं करा म्हणून. किती महाग होत चाललंय अगं सोनं. आपण काय करतोय गाड्यातलं हा, आणि परत आपल्याला जे जमीन पिकवायची म्हणलं की परत ठेवतोय. शेतकऱ्याचं हेच हाल आहे बघ. काय हा? करायचं बाया. दिसतंय असं पीक आलं की सोन्यासारखं वाटतंय, सगळं होईल सगळं होईल. किती छान वाटतं. आणि नंतर आलं गळ्यातलं कर, आमक कर, लोकांचं दे, ह्याचं दे, बुचकी उपासलेली मिटव. हा, परत तिथंच येतोय आपण. त्यातच जाते हा? बघ सगळं. पण जाऊ दे, तरी बी पण आशा असते की ग माणसाला. आशा माझं तर तसंच होतं एक शेतकऱ्यांचं आहे बघ, आशा सोडत नाही. हा मग. हा, ए, पण काही म्हणा, आपण कष्ट करते म्हणून ही दुनिया चालली असं वाटतं. त्याच्यातच लय भारी वाटतं बघ कधी कधी. अगं हे सासूबाई बी आजारी होत्या आणि मग मला बी जरा रात्री कणकणी होती, होय. घेतली गोळी. आणि आता काय काम चुकतंय वय, यावं तर लागतंय. करावंच लागतंय आपल्याला. मग म्हणलं अगं आणू तिथं काय आहे ग? ए बाया, साप आहे वाटतं अगं. उठ उठ उठ. हे, कुठे आहे ग? अगं तो किती बघ 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 बघ. दिसतंय. हे बाया उज्ज्वला. बया गुणच आहे का काय ग? हा, तसंच दिसतंय बाया. बाई चल बाया तिकडं. थांब एक मिनिट. लय जीव धोक्यात घालायला लागतोय ग. नको काय करू बाई, राहू दे आता. चल इकडे बाया. ए, ती पाटी घेऊ दे मला. अगं बाई चल. चल बाया, किती जीव धोक्यात घालून करायला लागतंय ग. चल तिकडे जीव केवढा होता उज्ज्वला. बाई, मी धोक धड 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 व्हायला लागलं बाया मला. एकदम लक्ष गेलं अगं माझं. बरं काय झालं बाया. तू लक्ष दिलं ना, तर मला तर चावलंच असतं बघ. बघ बाया, मला तर लय भीती वाटते. माझं लय वेळा दिसलाय अगं. म्हणजे एवढं मोठं आपण जीव धोक्यात घालून एक कामाला येतोय बघ. जीव धोक्यात हा? म्हणजे जीव मुठीत घेऊन काम करायला लागतं बाया. असं आणि बघ तुला अशा. माहितीये का, गोनस असले फिरतात अगं इथं. आणि लय विषारी असते अगं ती. गोनस विषारी आहेत बाया. लय. हा. मला तर आता जेवण सुद्धा जायचं नाही बघ, ते धड धड बघितल्यापासून. व्हायला लागले अगं. पण काय करायचं आता, खायचं बापरे. 4 घासन लागायचंय कामाला. हा ना बाया. तरी मला ते घरनं सांगतात बरं का, लक्ष द्या, मागं पुढं बघत जा, मागं पुढं बघत जा. त्यांना पण लय वेळा दिसले अगं. चल बाया, झालं जेवण. आता एक काम करून राहिलेलं तेवढं पेरून टाकू. आणि ते भेंडी उद्या खुरपायची का? हा, आता हे झालं ना टाकून, हा. ते मग उद्या तिकडे जाऊ. तेवढी भेंडीची खुरपणी करून घेऊ ग. तेवढंच राहिलंय, मग काही टेन्शन नाही. मग 2-4 दिवस मागं परत- तर खुरापली होती, परत जायचंय का? अगं लय त्याच्यात उगवलंय गवत. आलंय बाई तर. हा. बरोबर ठीक आहे. मग उद्या बघ इकडचं आहे का काय, होतंय का काय बघू, नाहीतर मग जाऊ तिकडे डायरेक्ट इकडच्या साईडला. हा ना. राहिलेलं तेवढं करू. आणि ती भेंडी खुरपून घ्यायची का उद्या ग? तेवढंच राहिलंय ग, लय उगवलंय त्याच्यात परत गवत. उद्या जायचं का तिकडं? हा, आज एवढं करून टाकू. आज होईल का एवढं? होईन की. जर राहिलं थोडा तुकडा तर मग सकाळी आल्या ते करू. आणि परत दुपारनंतर जेवणानंतर भेंडी खुरपायला जाऊ. चालतंय. काय का नाही? भेंडी पण मी तर म्हणते मागच आपण खुरापली ना ग. पण अगं परत त्याच्यात गावात आलंय ग. आलंय होय. हा. बरोबर ठीक आहे. मग एवढं आज करू आणि उद्या तिकडच जाऊ. मग बर बर. काय त्या सापाने तर आज गोंधळ घातला बाय, हा ना कामच बाई. उरकलं नाही मला. हा, भीती वाटायला मग लागली काय ग. धडधडी भरली बाय. आता भाव मिळाला पाहिजे बाय आपल्या ह्या मालाला सगळ्याला. हा, जाऊ दे बाई, मिळेल की. असं आशेवरच जगायचं बघ. काय आता करायचं. आता काय करायचं, आता आशा तर सोडत नाही आपण. पण आता काय करायचं, आता करायचं तर चुकत नाही. हा ना. हा,
सरकारने पण ते हे केलंय काहीतरी वाटतं ना शेतकऱ्यांसाठी. काय केलंय काय अजून तर कानावर नाही आलं बघ. नाही म्हणतात बाया काय काय सरकारने मस्त सवलती योजना काढल्यात, दिल्यात वगैरे. सोसायट्या माफ केल्यात, हा. सगळं केलंय, कर्ज म्हणतात माफ केल्यात, पण तरी पण काय माहिती बाया हे आपल्यापर्यंत तर काहीच येत नाहीये. येईल, आपण लक्ष देत नाही बघायला पाहिजे, चौकशी करू. चल बाया झालं बाया आता, बस बाया 5 मिनिट आता. चल झालंय आता, चल घरी, चहाची तलाप झाली मला. होय बाया तुला तर लय चहाला टायमिंगला लागतो अगो बाया. येस्त वर चहाच पित राहते बघ मी. होय ना तुला लय हा. चहाची सवय आहे बाया, मला नाही एवढा लय चहा लागत. आणि लोक म्हणतात चहाने वाढून जात, मी तर जाडवत चालले आणि तू तर चहानं पिऊन लुकडी झाली. आता बघ मला तर घरी जाऊन इतकं काम आहे, काय सांगू तुला. ना तर धुणं बिन पडलं असं ना, आता सासू आजारी आहे, बघू आता. तरी सकाळी धुवून आले थोडं, पण ही पोरं बिरं जातात परत शाळेत. पसारा होतोयच की ग घरी हा. जास्त एवढं सगळं करायचं. आता उद्या तू म्हणते पडली इकडचं तर कधी? थोडं राहिलंय ते आवरू हम्म. आणि तिकडं जाऊ उद्या म्हणते. काम करून पडल्यावर तर कशी झोप लागते कळत सुद्धा ग नाही, सकाळी उठू सुद्धा वाटत नाही. कामच तेवढं तुला काय लय करायचं? कष्टाचं काम आहे बाया. आणि त्यात असतं सापाने उरकू सुधरून दिलं नाही आणि कुणी नाही बी, नाही तर ते मामा बिमा असतात बघ तिकडं, हा ना. आणि आज कुणी बी नाही बघ. हा. आणि असलाच चालल्या बाया बाया. ओ मावशी थांबा, येऊ द्या आम्हाला. हा थांबा निघालं आता आम्ही पण. चल, चल. होय ग. हा? बाळ गेला की भेंडी देणार होती, मग काय जाऊ काय? अगं जाऊ दे, चल की उद्या हे आपल्या रानात मस्त आले, उद्या घे मग. तुला लागते तेवढी मग संध्याकाळी काहीतरी म्हणलं उद्या सकाळी डब्याला पोराच्या लागत होती. नाही आता उद्या जायचं आपल्याला भेंडीकडे, मग घे ना उद्या. जाऊ दे, आपल्या रानातून घेते भेंडी हा आणि उद्या येऊ लवकर. ये जरा लवकर ये, म्हणजे तेवढा तुकडा करून मग भेंडीकडे जाता येईल आपल्याला. बरोबर चालतंय. आता उशीरच होतोय, काय करू मी तरी. मग मामांची काय वाटतं? दिसलंच नाही आणि खरंच साप आला असं तर काय केलं. हो ना बाया. हा जाऊ दे, चल असतील तिकडं वरच्या पट्ट्यात. हा चल चल.